दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। द्वारका काठेगल्ली नाशिक रोड सिग्नलच्या पुढे नासर्डी पुलावर आज दुपारी भीषण धडक दिल्याने मोठा अपघात झालाय। लघुशंकेला थांबलेल्या ट्रॅक्टरवर वेगात येणाऱ्या कारची जोरदार धडक बसली। अपघाताचा आवाज एवढा भयंकर होता की आसपासचे नागरिक धावत पळत घटनास्थळी पोहोचले। यावेळी प्रथमदर्शी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की अचानक एवढा मोठा आवाज झाला की आम्हाला वाटलं काहीतरी स्फोट झाला। दादा आपलं नाव काय? विष्णू खाणे। कसं झालंय आता? आम्ही त्या साईडला उभे होतो तिकडे, असं घरी जाण्याचा प्रयत्न करत होतो। तो इकडनं हा ट्रॅक्टर असं साईडला उभा होता, तो परत उतरला, लगी करायला गेला। इकडनं ही गाडी अशी जोर झाली ना, त्या धडक दिली तिला, तो डायरेक्ट पलटी झाला। मग आम्ही तिकडनं पाहिलं, आम्ही सर्व मुलं पळत पळत आलो। मग गाडीवाले पोरांनी गाडीतून काढलं, बाकी त्याला काढलं वगैरे बसवलं। बघितली गाडी, तर त्याला बी थोडं लागले, तुझी डोक्याला खूप लागलेलं असतं पर्यंत, त्याला बी लागलेलं। तुम्ही चल इकडे बसवलं त्यांना। मग आता गाडी आली तर गाडी मी टाकून गेलेलं। जीवत आणि वगैरे काही झाली नाही? नाही, काही झालं नाही। हे मी वाचलेले, ते मी वाचलेले। तुम्ही बघा डोक्याला मार लागलाय खूप, इतकं भयानक झालं ना, इतकं स्पीड झालं जोरामध्ये, गाडी बी इतकी स्पीड मध्ये होती, त्यांना कंट्रोल झाली का नाही झाली, ती येऊन गाडी धडक दिली त्यांना। तो जोरात पलटी, आणि तो तिकडे साईडला होता, तो अच्छा तो बी मी असं गाडी खड्ड्याला पोरांनी काढलं वरून त्याला टँकर वाढला। कार मध्ये आणि ट्रॅक्टर मध्ये कोण कोण होतं माहिती? कार मध्ये फक्त एकच माणूस होता, एकच व्यक्ती होता, तो एकच होता। ट्रॅक्टर वाला एकच होता, हो, कोणीच नव्हतं दुसरं कोणी। दुसरा असतं तो गेला असतं साईडला, तीन साईडला, तो एकटा होता म्हणून ते काढलं पोरांनी वरून, तो वाचला। ट्रॅक्टर वाला काहीतरी लघुशंकेसाठी थांबलेला होता, लघुशंका उभा होता, पण ही गाडी आली ना, त्याला काय माहिती बिचारायला असं होणार आहे माझ्यासाठी। मग ते झालं, आता तो पडला बिचारा। एअरबॅग निघाले, एअरबॅग उघडली होती, निघाले ना, एअरबॅग निघाले म्हणून तो वाचलं। एअरबॅग निघाली म्हणून एक ड्रायव्हर आहे, व्यवस्थित होते, ते वाचले। आता बघू शकतो एक पोलीस प्रशासन याच्यावर काय कारवाई करते तेच बघणं महत्वाचं आहे। दक्ष न्यूज, विजय बागुल, नाशिक। कारचा पुढचा भाग अक्षरशः चुराडा झाला होता। एअरबॅग उघडली नसती तर मोठा अनर्थ झाला असता। सुदैवाने कारची एअरबॅग ताबडतोब उघडल्याने जीवितहानी टळली, परंतु प्रवासी जखमी असल्याने नागरिकांनीच पुढाकार घेत त्यांना कारमधून बाहेर काढले। या दरम्यान अपघातामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली। स्थानिकांनी पुढे येऊन ट्रॅफिक नियंत्रण केले, पण आश्चर्य म्हणजे कुठलेही पोलीस प्रशासन त्वरित घटनास्थळी पोहोचले नाही। नागरिकांनी MH15JX0023 या कारमधील जखमींसाठी अँब्युलन्सला फोन केला आणि तात्काळ त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले। अपघाताचे नेमके कारण काय, वेग, निष्काळजीपणा की काही तांत्रिक बिघाड याचा तपास पुढे सुरू राहणार आहे। विजय बागुल, दक्ष न्यूज, नाशिक।